महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. अखेर मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफीची तारीख जाहीर. अखेर कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. कर्जमाफीची तारीख आता पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे. सरकारचा मोठा निर्णय देखील झाला असून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एक शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं पाऊल इथे उचललेलं आहे. कारण की अनेक दिवस झाले शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये होते. शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी मुख्यमंत्र्यांनी देण्यात आलेली आहे. आता कर्जमाफी संदर्भातील एक महत्त्वाचा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. आता कोर्टाकडून सुद्धा कर्जमाफीचा निकाल दिलेला आहे. तो आता पूर्णपणे जसं की प्रकाशित करण्यात आलेला आहे. लावलेल्या निकषामध्ये शेतकऱ्याचं कर्जमाफ पूर्ण होईल त्या शेतकरी यासाठी पात्र आहेत. आणि विशेष म्हणजे कोणते शेतकरी किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाईल, याची थकीत शेतकऱ्यांना कितीपर्यंत लाभ मिळणार आहे, किती त्यांचं कर्ज माफ होणार आहे, रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यासाठी किती प्रमाणामध्ये लाभ मिळणार आहे, याबद्दल संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार आहे मित्रांनो. परंतु तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला जे साईडला दिलेले बेल नोटिफिकेशन आहे त्याला नक्कीच प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची नोटिफिकेशन तुम्हाला डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर थकीत ठेवत असलेल्या शेतकऱ्याचे जे काही इतर काही कर्ज आहे तो जाहीरनामा राज्य सरकारने निवडणुकीच्या पुढे प्रकाशित केला होता. तो जाहीरनामा आता शेतकऱ्यांनी कोर्टाच्या समोर ठेवलेला होता. सरकारने वेगवेगळी जसे की मिळालेले आश्वासने आणि कर्जमाफीची वचने आणि वारंवार केलेली फसवणूक यामुळे अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्याने आपला जाहीरनामा थेट तो कोर्टाच्या समोर ठेवण्यात आलेला होता. शेतकऱ्यांनी कोर्टाला सांगितले की आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये नाही, पण आमच्या हक्कासाठी जसं की दिशाभूल करणाऱ्या आश्वासन करणाऱ्या विरोधामध्ये आम्ही न्याय जसं व्यवस्थेचा आधार घेत आहोत, असं आम्ही कोर्टाला त्यांनी सांगितलं. हा मुद्दा जसं केवळ निवडणुकीपुरता आणि मर्यादित नसून तर भविष्यात कोणत्याही फूट जसं की पक्ष खोटे आश्वासन देण्यापूर्वी 10 वेळा विचार केला जाईल. जसे की 2025च्या मार्च महिन्याच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री जसे की अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितले होते की राज्याची आर्थिक परिस्थितीमुळे कर्जमाफी करणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले घरातले आणि आपले घेतलेले पीक कर्ज आहे ते 31 मार्चच्या अगोदर कर्ज परतफेड करा असं आवाहन देखील त्यांनी केलं होतं. पण मुख्य कारणामुळे शेतकरी भरपूर त्यांच्या दिलेल्या वाक्यामुळे शेतकऱ्यामध्ये नाराजगी पसरली होती. गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यामध्ये भरपूर अशी सरकारबद्दल त्रासदायक भावना वाढत होती. त्याचप्रमाणे कर्जमाफी, वीज दर जसे की हमीभाव, पीक विमा यासारख्या प्रमुख मुद्द्यावर सरकारने दिलेले आश्वासने फसवी ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्याकडून सरकारवर केला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे जाणं भाग पडलं असलं. जसं की नियमापणे कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तो कोर्टाला सोडवावा आता भाग पडलेला आहे. कर्जमाफी बद्दल कोर्टाकडून काय सांगण्यात आलेलं आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे शेतकरी मित्रांनो. कर्जमाफीसाठी आता कोणती तारीख देण्यात आलेली आहे तर बघा, 2017 मध्ये जाहीर केलेला कर्जमाफीचा बऱ्याच शेतकऱ्याला अपात्र करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे जवळपास 51% ते 68% शेतकऱ्यांना अपात्र देखील करण्यात आलं होतं. म्हणजे जसं की 79 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली होती. आणि जसं की प्रत्यक्ष केवळ 43 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ देण्यात आलेला होता. आणि 43 लाख शेतकऱ्यांना खात्यावर 18,000 कोटी रुपये जमा करण्यात आलेलं होतं. या योजनेतून सुमारे 46 लाख शेतकरी वंचित राहिले होते. हे अपात्र असल्याचे प्रमुख कारण म्हणजे सरकारने लावलेल्या जसे की 16 अटी, ज्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीतून वंचित राहिले होते. याचबरोबर भाजपचे जवळपास 53 नेत्यांनी अगोदर झालेल्या कर्जमाफी योजनेतील निधीचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आलेला होता. त्यांच्यावर हा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी अगोदर जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेमधून जसं की प्रामाणिकपणा होता तो आता त्याचबरोबर उघड झालेला आहे. 53 आमदारांवरती गैरवर्तणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता शेतकऱ्याचा हक्काचा पैसा गैरवापर झालेला आहे. आणि धक्कादायक म्हणजेच प्रमाणाप्रमाणे की प्रकरणामध्ये भाजपचे जवळपास
53 नेत्यावर फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर कर्जमाफीमध्ये जे शेतकरी पात्र नव्हते त्यांना बनावट कागदपत्रावर कर्जमाफी करण्याचा या ठिकाणी घोटाळा देखील उघडकीस आलेला आहे. काही प्रमाणामध्ये मृत शेतकऱ्याच्या नावावर देखील कर्जमाफी मिळवायचं असं आढळून आलं. त्यामुळे सरकारने दिलेले आश्वासने आणि त्यामध्ये झालेली फसवणूक जी कर्जमाफी 2017ची होती अशा काही गोष्टीचा विचार करून कर्जमाफीसाठी खूप प्रमाणामध्ये नियम आणि या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, ज्यामुळे या होणाऱ्या 2025च्या कर्जमाफीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र करण्यात येतील. अशा प्रकारचा जसं की पॉझिटिव्ह निर्णय देखील शेतकऱ्याच्या कोर्टाकडून देण्यात आलेला आहे. आता शेतकऱ्याचं नातं जसं की न्यायासाठी लढा देणाऱ्या लाखो कुटुंबांना अखेर एक इथे दिलासादायक बातमी न्यायालयाने दिलेली आहे. आणि न्यायालयाने 2017 मध्ये कर्जमाफीच्या योजनेतील या त्रुटीवर विचार करत 2025 मध्ये येणाऱ्या कर्जमाफीमध्ये आणि या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पात्र ठेवण्याचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे सर्व उघड आहे ते कोर्टामध्ये गेल्यामुळे सरकारने कर्जमाफीबद्दल काय उत्तर दिलेलं आहे. शेतकरी कोर्टात गेल्यामुळे सरकारने कर्जमाफीबद्दल एक उत्तर दिलं आहे. बघा या राज्य सरकारकडून काय सांगण्यात आलं आहे की मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, परंतु आता कर्जमाफी होणार असून शेतकऱ्याकडे काही महत्वाची कागदपत्रे देखील आवश्यक असणार आहेत. त्याबद्दल आर्थिक स्थितीनुसार एक अतिशय महत्वाचं पाऊल उचललं आहे. शेतकऱ्यावर असलेला कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी आता सरकार कर्जमाफी करणार आहे. त्याचबरोबर राज्यातील बहुतांश लोकांना उदरनिर्वाह ही शेती जसे की अवलंबून असतो अशा प्रकारचा विचार करून सरकार करत आहे. कर्जमाफीसाठी आता कोणते शेतकरी पात्र असणार आहेत? जे लहान आणि श्रीमंत शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सर्वात जास्त लक्ष करून केंद्रित करणार आहे. ज्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरे कोणतेही उत्पन्न नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिले जाणार आहे. ज्याच्याशिवाय शेतीशिवाय दुसरं कोणतेही उत्पन्न साधन नाही अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी केली जाणार आहे. आता शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाणार आहे कारण जे असे शेतकरी आहेत आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकतात. आता तुम्हाला परंतु 2025च्या कर्जमाफीच्या अटी व शर्तीमुळे तुम्हाला जर बघायचं झालं की 5 ते 6 गोष्टी तुम्हाला जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून जे काही पूर्ण केलेलं बरं. कर्जमाफीचा डायरेक्ट फायदा आता तुम्हाला घेता येणार नाही. शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाची माहिती आहे, लक्षपूर्वक पहा. ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेकडून किसान कार्डच्या अंतर्गत शेतकरी कर्ज घेतलेलं असेल त्याची कर्जाची परतफेड ही वेळेमध्ये पूर्ण न केल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याचं जे काही कर्ज आहे ते आता थकीत पडलेलं आहे. जे कर्ज थकीत पडल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज बँकेकडून घेता येणार नाही. त्यामुळं ही कर्जमाफी झाली तर नवीन कर्ज त्या ठिकाणी तुम्हाला घेता येईल अशा प्रकारचा विचार करून राज्य सरकार देखील करत आहे. त्याचबरोबर कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, लहान की श्रीमंत, ज्यांच्याकडे सर्वात जास्त लक्ष केंद्रित केलं जाणार आहे, म्हणजे ज्याच्याकडे शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचं कोणतेच साधन नाही अशा शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी केली जाणार आहे. आता दुसरं पाहायला गेलं तर जे शेतकरी जे आपल्या देशाचा अर्थव्यवस्थेचा हातभार लावू शकतो, त्यामुळे सरकारची अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता शेतकरी कर्जमाफीसाठी ज्या पात्रता आहेत, जे निकष आहेत, ज्या अटी आणि शर्ती आहेत या ठिकाणी निश्चित करण्यात आले आहेत. या अंतर्गत केवळ ते शेतकरी लाभ घेऊ शकतील मित्रांनो, अशा प्रकारे इथं सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो त्याचबरोबर बघा, ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून शेतकऱ्याची माहिती आणि थकीत कर्जाची यादी शासनाला पाठवली जाते. आता सरकार ही माहिती तपासूनच शेतकऱ्याची यादी तयार करत असतं. आता ही सर्व माहिती पूर्ण असेल तर शासन शेतकऱ्याच्या थेट बँकेच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे कर्जमाफीची रक्कम वर्ग करत असतं. त्यामुळं ज्यांची 2019ची जी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत काही पात्र शेतकऱ्यांना अर्ज न करता कर्जमाफी देण्यात आली होती. कारण बघा, बँकेकडून महसूल खात्याकडून संपूर्ण डेटा उपलब्ध होता. ज्या शेतकऱ्याचा डाटा उपलब्ध नव्हता त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणाकडे जसे की कृषी विभागाकडे, महाई सेवा केंद्राकडे किंवा ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करणं आवश्यक करण्यात आले होतं. तर तुम्ही जर
माहिती सरकारकडे चुकीची माहिती तुम्ही पाठवली आणि चुकीची माहिती सरकारकडे असेल तर शेतकऱ्यासाठी इथे काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील। यामध्ये शेतकरी नोंदणी क्रमांक, कर्जाची संबंधीची बँक खात्याची तपासणी, दुसरं पाहायला गेलं तर रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि जमिनीशी जे मूळ कागदपत्र आहेत ते मूळ कागदपत्राचा कागदपत्र असणे सुद्धा अतिशय गरजेचं आहे। अनेक शेतकऱ्यामुळे कागदपत्र नसल्यामुळे कागदपत्र काढल्या नसल्यामुळे भरपूर टाइम त्या ठिकाणी जात असतो। मित्रांनो, कर्जमाफीसाठी अर्ज करण्यासाठी टाइम दिलेला असतो, त्या टाइम मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्र नसल्यामुळे कर्ज अर्ज करू शकत नाहीत आणि त्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावं लागतं। त्यामुळे हे सांगण्यात आलेलं आहे की डॉक्युमेंट तुमच्याकडे असले तरच ही काळजी करण्याची काही गरज नाही, परंतु यापैकी कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर हे कागदपत्र काढून घ्या। आता घोषणा कधी होईल काय सांगता येत नाही, कधी कर्जमाफीची घोषणा होऊ शकतात। तर खास म्हणजेच कर्जमाफी लागणारा जो निधी आहे तो निधी आता राज्य सरकारकडे उपलब्ध आहे। जसे की 10 जून 2025 मध्ये कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येणार आहे। राज्य सरकारने अखेर कर्जमाफीमध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। आता काही आठवड्यापासून शेतकरी संघटनेकडून कर्जमाफीसाठी दबाव देखील वाढत होता। सरकारने स्पष्ट संकेत देखील दिले आहेत। येत्या 10 जून पर्यंत कर्जमाफी करण्याचा अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे। त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कर्जमाफी करणार, कोणते शेतकरी पात्र असणार, अशा प्रकारची राज्य सरकार जी माहिती देत आहे। तर राज्य सरकारच्या घोषणामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा असला तरी अजूनही प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उभं झालेलं आहे। शेतकरी संघटना मित्रांनो बघा, ज्या शेतकरी संघटना आहेत त्या देखील आंदोलन केलं आहे। तर शेतकरी संघटना सांगितले की त्यांनी 10 जून पर्यंत वाट बघायचे, त्यानंतर जो ठोस निर्णय झाला नाही तर जे तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती देखील अनेक शेतकरी संघटनेकडून देण्यात आलेली आहे। आता पुढील अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। अशा प्रकारे कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगितले। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या इतर मित्रमैत्रिणींना, तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर तुम्हाला डेली पाहिजे असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून जे दिलेले बेल नोटिफिकेशन आहे त्याला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असे महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। मित्रांनो, हा चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।